ही पहा ही साडी आहे. ह्या साडीपासून मला 3 पीस ड्रेस शिवायचा आहे, तर मी तुम्हाला हा ड्रेस कटिंग कसा करायचा तो दाखवते. हा पदर आहे आणि पदराचा जो पार्ट आहे त्याचा आपण करणार आहे दुपट्टा. ओढणी ही साधारण 2.5 मीटरची असते, म्हणजे आपण हा अर्धा पार्ट पदराचा घेणार आहे, त्यासाठी आपल्याला 1.25 मीटर हा कटिंग करून घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला बॉर्डर होती, तर ती बॉर्डर ही आपण व्यवस्थित यूज करणार आहोत. आता ह्यासाठी मी पदराच्या पार्टला घेत नाही आहे. पदराचा पार्ट आपण मोजून पाहिला तर इकडून आपण जर शिवायला गेलो, ज्याची तब्येत कशी आहे त्या तब्येतीनुसार कपडा कमी जास्त लागणार आणि मग कधी दुपट्टा कमी उरला तरीसुद्धा चालतो. म्हणून मी इकडे हा पार्ट करून अगोदर कटिंग करून घेते आपला अप्पर पार्ट. नेसूकडचा पार्ट हा सगळा सेमच आहे, प्लेन कपडा नाही आहे कुठेही, त्यामुळे नेसूकडूनच मी सुरुवात करते. सगळा कपडा सेम असा स्क्वेअर टाईप बॉक्स टाईप आहे आणि दोन्ही साईडला काठ सेमच आहेत. आता मी इथे 4 फोल्ड करून घेतलेला कपडा आहे आणि 34 इंचाचा मला कटसाईजचा टॉप कटिंग करून घ्यायचा आहे. तर ह्याच्या घडी घेताना सीटचा 1/4 प्लस 2 इंच असं खालच्या बाजूने घ्यायचं आणि वरच्या बाजूने आपली हाईट घ्यायची. आता इथे हाईट प्लस मी फक्त अर्धा इंच ॲड करून घेतलं आहे, कारण खालच्या बाजूने आपल्याला आहे ती बॉर्डर येते. जर तुम्हाला हाईटला हे नको असेल, हाईटला तुम्हाला ही बॉर्डर नसेल, तुम्हाला फोल्ड मारायचं असेल तर 2 इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं. आता मी इथे कटिंग करून घेते डायरेक्ट हा पार्ट, कारण आपल्याला हा पूर्ण पार्ट लागणार आहे आणि उरलेला कपडा आपण पॅन्टसाठी यूज करणार आहोत कटिंगला. तर हा मी फॉल रिमूव्ह करणार नाही, फॉल आहे तसाच ठेवते आहे, कारण जरी बॉर्डर असली तरी पातळ नको, ते खाली थिकनेस असला तर टॉप आपला व्यवस्थित बसतो म्हणून. आता वरच्या बाजूने शोल्डर मी इथे 6 इंचाचं घेतले. 34 साईजचा हा चेस्ट साईज आहे, 34 साईजचा हा टॉप करायचा आहे मला, तर वरून 6 इंच घेतले. तसाच मुंडासुद्धा मी 6 इंचाचा घेतला आहे आणि चेस्टचा 1/4 प्लस 2 इंच घेते. इथे म्हणजे 10.5ची घडी येते, तर जसं तुम्ही कमीही घेतलं तरी चालतं, तुमच्या साईजनुसार घ्यायचा. आता इथं 10.5 घेते, कारण 8.5 चौथीचा 1/4 पार्ट 8.5 आणि त्याच्यात 2 इंच म्हणून असे 10.5 झालं. असा टाकायचा आहे आपल्याला. फ्रंट मुंडा ड्रॉ करण्यासाठी 1/4 इंच आणि बॅकचा मुंडा ड्रॉ करण्यासाठी 1.5 इंच असं घेतलं आहे आणि गळा रुंदी मी साधारण 2.5 इंचाची अशी टाकली आहे. ह्याला मला आता कमरेकडचा उंची टाकायची आहे. कमरेकडची उंची तुमची किती आहे ती टाका, किंवा डायरेक्ट तुम्ही 11 इंच 12 इंच 13 इंच असं टाकू शकता. इथं कमर उंची मी मोजूनच घेतली होती त्यांची, तर 13 इंच उंची आहे, तर 13 प्लस 1 आपण 14 इंच इथं टाकायचं आणि तिथूनही कमरेचा घेर प्लस 1/4 असं करायचं. कमरेचा घेर किती आहे त्याचा 1/4 पार्ट घ्यायचा आणि त्याच्यात 2 इंच ॲड करून इथेही टाकायचं, किंवा आपण चेस्टचा पार्ट जेवढा घेतला आहे त्याच्यात 1 इंच कमी करून कमरेकडे टाकायचा आणि डायरेक्ट असा खालून तिरका घ्यायचा ड्रॉ करून. तिरका डायरेक्ट नसेल घ्यायचा तर वरून बरोबर 12.5 किंवा जिथं आपण कमरेचा 12.5 नाही 21.5 आणि जिथून आपण कमरेचा पार्ट टाकला आहे ना तिथून 5.5 इंचावर घ्यायचं आणि तिथं आपली कट साईज येते. नेहमीच 5.5 इंचावर आपल्या कमरेपासून 5.5 इंचावर टाकायचं. आता इथे सीटचा 1/4 टाकला आहे मी आणि पुढे राहिलेला 1 इंच असं शिलाई मार्जिनला घ्यायचं असतं आणि तिथं तिरकं टाकायचं असतो. आता मी ह्यात कटिंग दाखवते. हे जर कटिंग तुम्हाला कळलं नसेल तर मी टॉप कटिंगचा अजून एक मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, खूप दिवसापूर्वी केला आहे, पण त्याच्यात मी सविस्तर सांगितलं अस्तर किती घ्यायचं, काय किती घ्यायचं ते, तर तो तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे त्याच्यातही तुम्हाला कळेल. आता मी इथे कटिंग करून घेते. बरोबर आपण जो मार्क केला आहे त्याच्यावरून कटिंग करून घ्यायचं आणि मी हा घडीचा कपडा 4 फोल्ड केला आहे, म्हणून पुढचा आणि मागचा भाग एकदाच निघणार असल्यामुळे मागचा मुंडा आधी कट करून घ्यायचा. आता हा कमरेपर्यंतचा पार्ट घेतल्यानंतर आपण हिप साईज सीटचा पार्ट जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंत तिरकं येऊन हा सरळच पार्ट कटिंग करून घ्यायचा. सीटचा 1/4 प्लस 2 इंच अशी आपल्याला खालच्या बाजून घडी हवी असते आणि वरच्या बाजूने चेस्टचा 1/4 प्लस 2 इंच असं पाहिजे असते. म्हणून आपण ही घडी घालून घेतानाच टॉपच्या कपड्याची सीटचा 1/4 प्लस 2 इंच जेवढी येते तेवढाच कपडा फोल्ड करून घ्यायचा. वरच्या बाजूने थोडा कट करून निघला तरी चालतो. आता आपला टॉप कटिंग झाला आहे. इथे अर्धा इंचाचा कट आपल्याला मारायचा असतो. सीटच्या 1/4 प्लस 2 इंच आपण टाकला आहे तिथे एक छोटासा कट मारायचा आणि तिथे अर्धा इंचावर कट आला पाहिजे एवढ्याच आहे ना कट मारून घ्यायचा. आता अशाच प्रकारे आपल्याला अस्तरही कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर कटिंग करताना ह्याचा आपण घडी कशी आणलेली असते
त्याच प्रकारे घडी आपण घातली तरी चालते. जेव्हा आपली उंची जास्त असते तेव्हा अस्तर हे विकत आपण असं लॉंगमध्ये आणतो, तशीच त्याची 4 फोल्डेड करून घडी घातली तरी चालते. पण ह्याची हाईट जरा कमी होती, तर खालच्या बाजूने एक बॉर्डर येईल, त्याचा काठ येईल, अशा प्रकारे मी घडी घालून घेते आणि 4 फोल्ड करून घेऊन त्याची घडी मारते. जर तुमची हाईट जास्त असेल तर आपण दुकानातून जसं विकत आणतो लांबट घडी असते, त्याचाच वरचा पार्ट त्याच्यावर घेऊन 4 फोल्डेड करायचा. म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला ओपन पार्ट येणार, तो असा पॅक पार्ट नसतो किंवा काटाचा पार्ट नसतो, तसा येणार. आता इथं उंची कमी आहे म्हणून मी अशा प्रकारे हे फोल्ड करून घेतलं आहे. आणि जेवढं आपल्या टॉपची हाईट असते त्याच्यापेक्षा साधारण 3 इंच कमी घ्यायचं, आपल्याला अस्तर कमी घ्यायचं असतं. इथे थोडं अजून कमी येतं आहे, कारण ऑलरेडी मी अस्तरला म्हणजे तो आपल्या टॉपच्या पार्टला फॉल रिमूव्ह केले नाही, फॉल आहे तसंच ठेवलं आहे. म्हणून मी थोडं 4 इंच कमी येते, तर तेवढं येऊ देते आहे, कारण त्याला ऑलरेडी फॉलला थिकनेस आहे, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि हा फॉल मी रिमूव्ह का केला नाही, कारण त्या थिकनेसमुळे टॉप आपला परफेक्ट बसतो खालच्या बाजूला जर ओझं असेल नीट तर. आता हा आहे असा स्ट्रेस करून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा. शोल्डर वगैरे सेम आपला आहे तेवढंच, बाकी काही वेगळी ह्याच्यात प्रोसेस नसते. फक्त 3 इंच खालून उंचीला कमी घ्यायचं, एवढंच काही त्याची प्रोसेस, आणि हे कटिंग करून घ्यायचं. आता मी ह्याला फ्रंटचा आणि बॅकचा मुंडा वेगळा कटिंग नाही केलेला, डायरेक्ट बॅकचाच मुंडा केला आहे, कारण आपला मेन फॅब्रिक पण 4 फोल्डेड आहे आणि अस्तर पण 4 फोल्डेड आहे. जेव्हा मी शिवायला घेईन त्यावेळी हे वेगवेगळं करीन आणि मग त्याचा वेगवेगळं असं कटिंग करीन. आता इथं आपल्याला इथे कमरेकडच्या बाजूला म्हणजे सीटच्या बाजूला आपल्याला जिथून कट मारायचा आहे तिथे अर्धा इंचाचा मी कट मारून घेतला, जेणेकरून जरी आपला मार्क नाही आहे, आपण मेन फॅब्रिकवर मार्क केला आहे अस्तरवर नाही, तरीसुद्धा आपल्याला तो कट असल्यामुळे कळेल की इथून आपली कट साईज येणार आहे ते. आणि गळारुंदीलाही खाट मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला तिथेही कळेल की इथून आपला गळ्याचा आकार द्यायचा आहे, म्हणून इथे दोन्हीलाही खाट मारून घ्यायची. ते केल्यामुळे आपले प्रॉपर असे गळे बसतात आणि तिथूनच येतं. हा आपला टॉपचा तरी पार्ट आता कटिंग करून झाला आहे. आता आपल्याला पॅन्ट कटिंग करून घ्यायचा आहे. हा उरलेला बॉर्डरचा पार्ट आपल्याला कुठेतरी यूजला येणार, ह्यात आपण काढायची तर छोटी स्लीवसुद्धा काढू शकते, पण त्यांना छोटी स्लीव नको आहे, त्यांना मोठी स्लीव हवे, एक साधारण 15 इंचाची अशी स्लीव हवे. जर तुम्हाला छोटी स्लीव हवी असेल 7 किंवा 10 इंचाची, तर ह्या उरलेल्या कपड्यामध्ये तुम्ही ती स्लीव कटिंग करून घेऊ शकता. पण हा कटिंग न करता मला लॉंगच कटिंग करून घ्यायचे आहे, तर मी लॉंगसाठी कपडा वापरते. आता इथे पहा, हा कपडा बाजूला ठेवते आणि आता उरलेला आपला साडीचा कपडा घ्यायचा आहे. आपण टॉप तरी कट केला, फ्रंट साईड आणि बॅक साईड तर कटिंग करून घेतलीच, पण आपल्याला आता स्लीव कटिंग करून घ्यायचे. तर त्यासाठी आपण हा कपडा घेऊन वरची बाजू आणि खालची बाजू एकत्र करून आपण ही कटिंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला 3/4 स्लीव काढायची आणि ह्याच्या दोन्हीची बॉर्डर सेमच आहे. सो आपण वरची बॉर्डर खालच्या बॉर्डरवर ठेवली आणि त्याची स्लीव काढली तर आपला कपडा तो परफेक्ट होईल आणि आपण कमी कपड्यात कटिंग करून घेऊ शकतो. एकाच बाजूने जर आपण स्लीव कटिंग करून घेतली तर खालचा राहिलेला जो बॉर्डरचा अर्धा राहिलेला जो साडीचा पीस आहे तो यूजमध्ये येणार नाही, किंवा आपल्याला नेक्स्ट पॅन्टसाठी किंवा दुपट्ट्यासाठी कपडा कमी पडू शकतो. म्हणून वरचीच बॉर्डर खालच्या बॉर्डरवर ठेवून दोन्ही बॉर्डर आपल्या दोन्ही हाताला येतील अशा प्रकारे हे कटिंग करून घेते आहे मी एकावर एक ठेवून. आता इथं स्लीव होती माझी 14 इंचाची, तर मी 15 इंच इथं घेतलं आहे, कारण खालच्या बाजूने मी जेव्हा फॉल रिमूव्ह करेल, आता ह्याला मी फॉल ठेवणार नाही आहे, फॉल रिमूव्ह करणार आहे हातासाठी, कारण तिथे आपल्याला एवढ्या थिकनेसची गरज नाही आहे. स्लीव कटिंग करताना मी इथं उंची प्लस 1 इंच घेतलं आहे आणि इथे असा स्लीवचा पार्ट कटिंग करून घेतला आहे. आता स्लीव कशी कटिंग करायची ह्याचा मी ऑलरेडी एक लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि परफेक्ट त्यात सगळ्या साईजच्या स्लीव दाखवल्यात मी ऑलरेडी. लॉंग किंवा स्मॉल साईजची 4 किंवा 5 इंचाची किंवा 10 इंचाची अशा प्रकारे स्लीवच्या वेगवेगळ्या पद्धती मी दाखवलेल्या आहेत. आणि साधी स्लीव कटिंग कशी करायची, लॉंग स्लीव कटिंग कशी करायची, किती इंच वजा करायचं, त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. त्यात तुम्हाला ना क्लिअरली कळेल की स्लीव कशी आणि कोणत्या साईजची कशी स्लीव कटिंग करायची. आता इथे हा फॉल होता तो आपल्याला रिमूव्ह करून काढायचा आहे आणि जिथून मी कटिंग करून घेतलं स्लीव तिथून असं स्ट्रेट मार्कमध्ये कटिंग केलं, जेणेकरून आपल्याला पॅन्ट वगैरे जे कटिंग करायचं आहे ते प्रॉपर कटिंग करता येईल आणि हे तुकडे आपले साईडला होतील. आता ह्याला आपण फ्रंट साईड आणि बॅक साईडचा मुंडा ड्रॉ करून घेतलेला, तो बॅक साईडचा आधी कट केला आहे, हा फ्रंट साईडचा कटिंग करून घ्यायचा आणि ह्याला
अस्तरमध्ये म्हणजे सरळ पार्ट कुठला आणि उलटा पार्ट कुठला हा कळला पाहिजे, कारण मी ह्याला अस्तर लावणार नाही आहे. तर जिकडच्या बाजूला आपण फॉल लावला आहे तिकडची बाजू आपली उलटी आहे, त्याला मार्क करून घ्यायचा. आणि हा फॉल बघा एकाच बाजूला येतोय म्हणून मी एका बाजूचा हा फॉल काढून टाकला. आणि जिथून हात शिलाई आहे तिथून फक्त असं ओढून घ्यायचं, जेणेकरून ते निघेल नीट. पण जर इथे मध्ये आधे कुठे तर गाठ असली तर जास्त खेचला तर तो कपडा तुटेल, त्यामुळे कपडा फाटला जाईल. म्हणून नीट असं व्यवस्थित खोलून घ्यायचा. आणि मी याला खालच्या बाजूने जर पिको केलेला होता तर तो पार्ट डायरेक्ट कटिंग करून घेतला आणि त्याला खालून मला असं फोल्ड करून शिलाई मारायचीच होती, तर त्यामुळे मी ते कटिंग करून डायरेक्ट घेतलेलं आहे. जर तुमचा फॉल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, हा तुमचा व्याप तर वाचलाच जाईल. आता हे स्लीवचं कटिंग आणि आपल्या टॉपचं प्रॉपर कटिंग झालेलं आहे. ह्यात काही शंका वाटली तर तुम्ही मला अजून एकदा मेसेज किंवा कमेंट करून विचारू शकता की हे मला कळलं नाही वगैरे. मी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन करीन. टॉप तर आपला कटिंग झाला. आता आपल्याला ह्याच्यात पॅन्ट कटिंग करून घ्यायचे. तर पॅन्टसाठी जो उरलेला कपडा आहे तो घ्यायचा. ह्याच्यात मला पेन्सिल कट पॅन्ट कटिंग करायची आहे. पेन्सिल कट पॅन्ट कटिंग करत असताना आपल्याला फक्त 2 फोल्डेड कपडा लागतो, कारण फ्रंटसाठी थोडासा कपडा कमी असतो आणि बॅकसाठी तो कपडा वाढवून घ्यावा लागतो. आणि ह्याच्यासाठी जो थोडासाच पार्ट जो उरला आहे फॉलचा तोही मी रिमूव्ह करून घेते, कारण तो काही वापरात येणार नाही आहे. जर तुम्हाला साधी पॅन्ट शिवायची असेल तर तुम्ही 4 फोल्डेड कपडा घेऊन साधी पॅन्ट ही शिवू शकता. इथं मला ह्याच्यावर पेन्सिल कट पॅन्टच सुटेबल वाटत होती, कारण थोडासा गुडघ्यापर्यंत असा टॉप आहे हा आणि त्याच्यावर पेन्सिल कट पॅन्ट कस्टमरनीही सांगितली होती की तशी शिवा, म्हणून मी ती शिवायला कटिंग करायला घेते. तर इथे आता आपण हा फॉल कटिंग करून घेतल्यानंतर डबल फोल्डेड असा हा कपडा घ्यायचा. उलटी बाजू मी आत केली आहे, सरळ बाजू वरती आली, पण दरवेळी तुम्हीही लक्षात ठेवा, मी कटिंग करण्याच्या ओघात किंवा काही कशाच्या ओघात मी सरळ बाजूनेच तो मार्क केला आहे, पण तो मार्क काही दिसणार नाही आहे म्हणून मी सरळ बाजूने केला आहे. पण दरवेळी आपण उलट्या बाजूनेच मार्किंग करून घ्यायचं, किमान टॉपचं तरी करताना उलट्याच बाजूने मार्किंग करून घ्यायचं, ब्लाऊजचं किंवा टॉपचं. आता इथं मी डबल फोल्ड करून हा कपडा घेतला आहे. तर हा कपडा किती घ्यायचा, तर इथे आपण सीटचा तिसरा पार्ट त्याच्यात 2 इंच ॲड करून, क्रॉच एरियासाठी 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतो, तर ते 2 इंच ॲड करून जेवढं होईल तेवढी आपल्याला घडी घ्यायची. तर इथं सीटचा पार्ट होता 36, त्याचा आला 12 तिसरा पार्ट येतो 12, तर त्याच्यात 2 इंच ॲड करून 14 इंचाचा आपण असा हा घडीचा पार्ट घेतला आहे. आणि मग हाईट घ्यायची आपल्याला. हाईट घेताना काय करायचं, 2 इंचचा आपण जिथे खालच्या बाजूने आपण फोल्ड करणार असतो तर तो 2 इंच घ्यायचा आणि वरच्या बाजूने जेवढीही आपली हाईट आहे ती प्रॉपर हाईट टाकून घ्यायची. आणि त्या हाईटपासून वरती अजून 2 इंच टाकायचं, जेणेकरून आपण तिथे इलॅस्टिक लावतो तर तो फोल्ड आपला इलॅस्टिकचा 2 इंच झाला पाहिजे. किंवा तुम्ही कम्फर्टेबल असाल तर नॉडी लावली तरी चालते, पण इथं मी इलॅस्टिकच वापरणार आहे. बऱ्यापैकी आपण जर इलॅस्टिक वापरून पॅन्ट शिवली तर ती छानच होते, पेन्सिल कट पॅन्ट. आता इथे आपल्या सीटचा तिसरा पार्ट घ्यायचा आहे. तो आला 36चा 12 आलता आणि त्याच्यात 1 इंच ॲड 2 इंच ॲड करून आपण असा हा क्रॉच एरिया टाकला होता, तर तो क्रॉच एरिया घ्यायचा आहे. आता इथे मला कपडा थोडा कमी वाटत होता साईजनुसार, तर मी थोडी घडी वाढवून घेतली. आता इथे बघा सीटचा तिसरा पार्ट बरोबर टाकून घ्यायचा आणि आपण तो 2 इंच सोडून द्यायचा. वरच्या बाजूने 2 इंच आपण इलॅस्टिकसाठी घेतला आहे तो सोडून द्यायचा. आणि खालच्या बाजूला जो आपला फक्त 2 इंचाच्या इलॅस्टिकचे 2 इंच वरती आणि त्याच्या शेजारी आपण जो ड्रॉ केलेला असतो 2 इंचावर आपली बरोबर हाईट आहे, तिथून खाली असं ड्रॉ करायचं. तिथूनही आपण बरोबर 12 टाकायचं आणि जिथे 12 स्ट्रेट येते तिथून पुढे 2 इंच आपण क्रॉच एरियासाठी घेऊन असा क्रॉच एरिया ड्रॉ करून घ्यायचा. आता हा क्रॉच एरिया जिथून आपण घेतला आहे तो 12 इंच प्लस 2 इंच म्हणजे असा 14 इंचाचा झाला, तो मोजून घ्यायचा बरोबर 14. तर खालून पण 14च घ्यायचा आणि त्याचा सेंटरवर मार्क करून घ्यायचा. हे पहा तुम्हाला नीट दाखवते मी, त्याच्या सेंटरवर मार्क करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला तिथे बॉटम घेर टाकायचा असतो म्हणून. आता बॉटम घेर इथे माझा 6चा होता, तर 3 इंच इकडे, सेंटरवरून 3 इंच इकडे, सेंटरवरून 3 इंच तिकडे, असा करून मी 6 इंच इथे ड्रॉ करून घेतला आहे.
जेणेकरून आपला तो सेंटरलाच येईल. पेन्सिल कट पॅन्ट आपली अशीच कटिंग करायची असते की सेंटरवरच घ्यायची असते. त्यामुळे तो सेंटर मार्क आपल्याला घ्यायचा आहे आणि सेंटर मार्कच्या इकडे बरोबर आणि तिकडे बरोबर असं अर्धा येईल असं घ्यायचं. आता जिथे आपण क्रॉच एरियाच्या तिथे सरळ अशी लाईन ड्रॉ करून घेतली. मी सरळ पार्ट आहे हा म्हणून पूर्ण लाईन खेचत नाही. तुम्ही उलट्या पार्टवर करत असेल तर सरळ लाईन खेचायची तिकडे क्रॉच एरियापासून. आता त्या इथंपर्यंत आपल्याला जिथं आपण बॉटमचा आहे तिथून डायरेक्ट तिरका असा मार्क करून घ्यायचा. आता हा तिरका आपण जो मार्क करून घेतला आहे ना दोन्हीकडून, त्याचाही आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा असतो. जर तुमच्याकडे पट्टी असेल, अशी तिरकी पट्टी असते पहा, शिलाई मशीनसाठी मार्किंगसाठी वापरतात, त्या पट्टीने केलं तर हा मार्क करून घ्यायची गरज नाही. आणि तो जो सेंटर काढला आहे तिथून पाऊण इंच आत टाकायचा, जेणेकरून असा आपल्याला क्रॉसमध्ये असा मिळतो. आता इथे बरोबर मी सेंटर मार्क करून त्यात पाव इंच आत घेतले, पाऊण इंच आत घेऊन हा असा बॉटमपासून असा काहीसा शेप दिला आहे. हा शेप दिल्यानंतर डायरेक्ट आपण कटिंग करून घ्यायचं दिला आहे त्या शेपवरून. आता वरच्या बाजूने जे आपण 2 इंच घेतलेलं असतं एक्स्ट्रा, तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि क्रॉच एरिया कटिंग करून घ्यायचा सेम ॲज इट इज. जसं आपण कटिंग करून घेतो आहे तसं, जसं आपण मार्क करून घेतलं आहे तसं सेम कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं आपण कटिंग करून घेतल्यानंतर ना, ज्यासाठी आपण ही फ्रंट साईड आपली बरोबर घेतली, तुम्ही म्हणाला तर 6 इंच म्हणजे 12 इंचाचा बॉटम आहे तर तो 6 इंच टाकला, त्याच्यात काही शिलाई मार्जिन वाढवलंच नाही आपण, मग शिवून घेतल्यानंतर तो कमी पडेल. तर तो कमी पडणार नाही यासाठी आपण फ्रंट साईडला सेम घेतलं आहे तर बॅक साईडला 2-2 इंच वाढवून घ्यायचं असतं. तो आपला शिलाई मार्जिनचा पार्ट होतो. आता इथं मी दाखवते पहा त्याप्रमाणे. आता इथून आपण जो घडीचा पार्ट टाकू ना, जसं आपण घडी कशी घेतली होती आत्ता, ते 12 इंच घेतलेले म्हणजे सीटचा 3रा इंच आणि त्यात 2 इंच ॲड करून घेतलं होतं. त्याचप्रमाणे आता इथं आपण घडी टाकतानाच 2 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे आपण जो फ्रंट साईड घेतला होता त्याच्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे फ्रंट साईड मला 12 इंच 3रा पार्ट आला होता 2 इंच क्रॉच एरियासाठी, तर अजून 2 इंच तर वाढवून घ्यायचं आहे. आणि उंचीतही अजून 2 इंच वाढवायला लागणार आहे आपल्याला आणि रुंदीलाही 2 इंच वाढवून घ्यायला लागणार आहे. तर इथं मी घडी प्रॉपर घालून घेते साडीची. आणि साडी ही तशी मोठी आहे, तुमची साईज जरी मोठी असेल तरी मोठी असणारच. साधी पॅन्ट शिवली तरीही बसेल किंवा ही पेन्सिल कट शिवली तरी बसेल. पेन्सिल कटला जरा कपडा कमीच लागतो आणि दिसायलाही छान दिसतं, म्हणून मी पेन्सिल कटच घेतली आहे. आता बघा, आपण हा साईडचा पार्ट आहे तो बरोबर घडीकडच्या बाजूला ठेवायचा आणि पुढचा पार्ट आहे म्हणजे क्रॉच एरियाचा पार्ट आहे तो पुढच्या बाजूला ठेवायचा. अशा प्रकारे ठेवून घेतले मी. प्रॉपर ठेवायचं. आता हे चेक्स आहेत त्यामुळे तुम्हाला प्रॉपर दिसतंय की नाही मला कळत नाही आहे, पण दिसत नसेल तर तुम्ही ह्या मी आखून घेते ना त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. जेव्हा आपण फ्रंट साईडला इलेस्टिक लावण्यासाठी 2 इंच वाढवून घेतले ना, तसंच वरच्या बाजूने अजून 2 इंच वाढवून घ्यायचं असतं, कारण फ्रंट साईडपेक्षा बॅक साईड आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचे असते. त्यासाठी हे पहा 2 इंच असं मी वाढवून घेतलं. तेच 2 इंच सरळ आपल्या क्रॉच एरियापासूनही वाढवून घ्यायचं. फक्त आपण जे घडीकडच्या बाजूला आपल्या ह्या पॅन्टचा पार्ट ठेवतोय तो सेमच ठेवायचा, तिकडे काही वाढवायचं नाही. हा बघा मी मार्क करून घेतला आहे आणि तो अगोदर कटिंग करून घेते म्हणजे तुम्हाला कळेल नीट कसं कटिंग केलं ते. हा प्रॉपर आपण सेमच ठेवला आहे. फक्त आपल्याला वाढवायचं कुठे आहे, उंचीत बॅक साईडला आपण 2 इंच वाढवतोय आणि रुंदीलाही आपण 2 इंच वाढवतोय. मग जिथून क्रॉच एरिया आहे तिथून पण असे 2-2 इंच वाढवत जायचं आणि इकडे बॉटमकडेही 2 इंच वाढवायचं, जेणेकरून हे आपलं शिलाई मार्जिन 2 इंचाचं होईल आणि आपण शिवून घेऊ तेव्हा ते प्रॉपर आपल्याला मापात बसेल. फ्रंट साईड आपली नेहमी कमी असते, बॅक साईड आपण बॅक साईडला जास्त ठेवतो. ही एरियामुळे जर पॅन्ट खाली येऊ नये असं वाटत असेल तर हा 2 इंचाचा आपल्या वरच्या बाजून जो वाढवला आहे तो वाढवायलाच लागतो. त्यासाठी असे 2 इंचावर मार्क करून घेतलेत आणि ड्रॉ करून घ्यायचं आणि जो ड्रॉ करून घेतला आपण त्याच्यावरच कटिंग करून घ्यायचं. प्रॉपर असं पॅन्ट आपली कटिंग केली जाते. आता जेव्हा हा आपण 2 इंच वाढवला आहे तो कटिंग करताना आपला फ्रंट साईड होता तेवढाच आपण ह्या घडीकडच्या पार्टवरून ठेवणार आहोत. फक्त तिकडच्या बाजूला आपण तिरका कटिंग करून घ्यायचा असतो, क्रॉच एरियापासून वरती आपल्याला हवं असतं. आता इथे मी पूर्ण कटिंग झाल्यानंतर हा दाखवते बघा तुम्हाला. हा आधी मी पूर्ण कटिंग करून घेते आणि तो तिरका पार्ट कसा कटिंग केला तो मी दाखवते.
ह्या पॅन्टच्या कटिंगमध्ये तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि अजून एकदा मी फक्त कटिंगचा व्हिडिओ पेन्सिल कट पॅन्टचा शेअर केला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यातही तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल की पॅन्ट कशी कटिंग केली आपण ती. आता ह्यात फ्रंट आणि बॅक तुम्हाला कळतोय बघा. हा फ्रंट आपला थोडासा कमी आहे, बॅक साईड आपण 2 इंच वाढवून घेतली. तर वरच्या बाजूने आपल्याला तिरका कटिंग करायचा असतो, तोही तिरका पार्ट मी तुम्हाला दाखवते. इथे बाजूलाही बरोबर आपल्याला कर्व देऊन घ्यायचा आहे, तसाच थोडासा करून घेतला. आता वरच्या बाजूला बघा, जिकडे आपण क्रॉच एरिया असतो, आता दाखवल्याप्रमाणे इकडे क्रॉच एरिया आहे, तर इकडे आपल्याला 2 इंच ठेवायचं आहे. पण इकडे घडीच्या पार्टकडे आपल्याला बरोबर ते आपलं आहे तेवढंच घ्यायचं आहे, म्हणून इकडून आपण तिरकं तिकडेपर्यंत जाणार. तो पार्ट आपला बॅक साईडला येणार आहे बरोबर, म्हणून असा तिरका कटिंग करून घ्यायचा. आता मी हे तिरका कटिंग केल्यानंतर शिलाईला काही प्रॉब्लेम येणार नाही. ह्याला इलेस्टिक कसं लावायचं ते मी तुम्हाला एकदा दाखवलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्यातही तुम्हाला कळेल इलेस्टिकचं. आणि हा आता आपल्याला उरलेल्या कपड्याचा दुपट्टा कटिंग करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दुपट्टा पदर वेगळा असल्यामुळे खूप छान असा ओळखून येतो आहे, त्यामुळे मी ठरवलं की ह्याचाच दुपट्टा करू. तुम्हाला दुपट्टा नको असेल तर ह्याच्यात तुम्ही वेगळा असा टॉपही कटिंग करून घेऊ शकता, टॉपही प्रॉपर होतो. पण ह्या दुपट्ट्याने ड्रेसचा लूक अजून वाढला, म्हणून मी हा दुपट्टाच करते आता इथे. तर साधारण आपल्याला 2.5 मीटरचा दुपट्टा हवा असतो, पण हा आपल्याला दोन्ही अर्धे अर्धे करायचे आहेत. पदराकडचा पार्ट आहे तो अर्धा अर्धा करून आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळे मी 1.25 मीटर हा मार्क करून घेते आणि तो सरळ पार्ट आपण कटिंग करून घ्यायचा आहे, एकावर एक घडी मारून. नंतर तो आपण मधून कटिंग करून जॉईंट करायचा आहे. म्हणून मी कटिंग करून घेताना हा 1.25 मीटर घेतला आहे. आपण जॉईंट केला की तो बरोबर 2.5 मीटर होईल. तर तुम्ही 2.5 मीटर न होता जर कपडा तुमचा कमी असली, तर आता कपडा आपली तब्येत कमी होती, मापात होता तो, टॉपची हाईट ही मापात होती, त्यामुळे प्रॉपर आपल्याला पुरला. जर तो 2.25 मीटरचा जरी दुपट्टा झाला साडी तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जर हा उरलेला कपडा आहे तोही तुम्ही यूज करून फुल घेरवाली किंवा पटियाला पॅन्ट अशी शिवणार असाल तरी चालतो. हा बघा एवढा कपडा उरला आहे ना, तोही तुम्ही पटियाला पॅन्ट शिवली असती तरी त्यात गेला असता, काही प्रॉब्लेम नसता झाला. त्यामुळे आपली पेन्सिल कटच न शिवता दुसरीही कुठली पॅन्ट तुम्ही शिवू शकता साडीत. हा आता दाखवल्याप्रमाणे डबल फोल्ड करून असा कपडा घ्यायचा आणि मधून तो कटिंग करून घ्यायचा. मधून कटिंग करून घेतल्यामुळे आपल्याला वरच्या बाजूला तो दुपट्टा जॉईन करता येतो. आणि इथं तुम्ही नोटीस करता ह्या एकाच बाजूला बॉर्डर येते, दुसऱ्या बाजूला बॉर्डर येत नाही. मग आपण जी पॅन्ट कटिंग करताना वरच्या बाजूची बॉर्डर उरली होती ती आपण ह्याच्या एका साईडला लावायची, जेणेकरून दोन्ही साईडला ती बॉर्डर येईल आणि ह्या दुपट्ट्याचा लूक कंप्लीट होईल. आणि जर नसेलच बॉर्डर शिल्लक राहिली किंवा उंची जास्त आहे वगैरे असा काहीतरी इश्यू असेल, तर नसेल बॉर्डर उरली तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण एका बाजूने तुम्ही पिको करून घेऊ शकता आणि जरी तुम्ही फोल्ड केलं तर एका बाजूला ही आपली आहे तशी बॉर्डर राहणारच आहे. आता हा पूर्ण ड्रेस मी कटिंग तर केला, पण मी ह्याचा फक्त दुपट्ट्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं केलं हा व्हिडिओ मी केला होता. मी ह्याची पॅन्ट कशी स्टिच केली ह्याचा व्हिडिओ केलेला नाही, टॉप कसा स्टिच केला ह्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की हवा आहे तर मी व्हिडिओ केलाच नाही, कारण मला खूप गडबड होती, त्यांना कस्टमरला ड्रेस द्यायचाच होता, म्हणून मी कटिंगचा फक्त व्हिडिओ करू शकले, स्टिचिंगचा केला नाही आहे. तसं काही वाटत असेल तर वेगळा मी टॉपचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करते, तुम्हाला हवा असेल तर. अदरवाईज हे आयडिया तरी तुम्हाला आलीच की एका ड्रेसमध्ये आपण कसं कटिंग करू शकतो. आता हा पहा उरलेलं बॉर्डर लावून दुपट्टा रेडी. दुपट्ट्याचा एक वेगळा व्हिडिओ